पणी ओडाफोन वहाळ या दोन बलाढ्य संघामध्ये सामना आपल्याला पाहायला मिळणार आहेत. पाहूया हा सामना कोणता संघ जिंकतोय, त्यासाठी दोन्ही संघ सज्ज आहेत. तर बीजी घरत सावरकर बीजी घरत यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. त्यांचं या ठिकाणी हार्दिक असं स्वागत. कारण नरेंद्र मोदी साहेब ज्या वेळेला या परिसरामध्ये आले होते आणि एकमेव असं व्यक्तिमत्व आहे ज्यांच्याशी हस्तांदोलन केलं होतं, त्यांचं या ठिकाणी क्रीडानगरीमध्ये आगमन होत आहे. हार्दिक 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 असं स्वागत. सावरकरचं हे व्यक्तिमत्व तर यानंतरचा सामना आपल्या समोर आहे. सामना क्रमांक 4 आरपी जसकार वर्सेस ओडाफोन वहाळ. ग्रामीण क्रिकेटमधील दोन बलाढ्य संघ, एक उलवन नोड परिसरातील तर एक या संपूर्ण परिसरामधील बलाढ्य संघ. गोलंदाजी मार्गावर पहिला गोलंदाज कल्पेश, ज्याचा नुकताच सन्मान या ठिकाणी केला गेला. गेली कित्येक वर्ष अधिराज्य गाजवतोय आपल्या खेळाच्या जोरावर वहाळ संघासाठी. तर फलंदाजीसाठी सलामीची जोडी मैदानामध्ये आपण पाहायला मिळते. योगेश आणि सतीश जसकार संघासाठी आपल्याला पाहायला मिळते. कल्पेश गोलंदाजी मार्कवर. बीजी घरत यांचं आगमन होतं या क्रीडा नगरीमध्ये. हा चेंडू ऑप्शनच्या बाहेरचा टप्पा पडल्यानंतर किंचितचा आतमध्ये जरूर येतोय, परंतु स्वैर चेंडू ठरवला जातोय. पंचांकडून व्हाईट बॉल घोषित केला जातोय. धावसंख्येचा श्री गणेशा होताना पाहायला मिळेल. बीजी घरत साहेबांचं या ठिकाणी सावरकरचं व्यक्तिमत्व, त्यांचं या ठिकाणी आगमन होतंय. हार्दिक असं स्वागत. भारत देशाचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्र मोदी साहेबांचे हस्तांदोलन करण्याचा ज्यांना योग आला. चांगला चेंडू. हा चेंडू मात्र समोरच्या दिशेने टोलवण्याचा प्रयत्न होतोय. जमीन लगत मारला गेला हा फटका. एका धावेने संघाची धावसंख्या पुढे जाईल. 2 धावांवर संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते. माजी सरपंच चषक आपण या ठिकाणी पाहतोय. आजचा दिवस बलाढ्य संघ आज या ठिकाणी पाहायला मिळाले. तर उद्या या ठिकाणी 6:45 सामना सुरू होईल. म्हणजे नाणेफेकीचा कौल हा 6:30 वाजता होईल याची नोंद घ्यायची आहे. आणि 6:45 पहिला चेंडू उद्या या ठिकाणी पडणार आहे. पुढचा चेंडू अखूट टप्प्याचा चेंडू होता. हुक करण्याचा प्रयत्न, बॅटची कडा घेतली गेली. सीमारेषेच्या दिशेने चेंडू मार्गस्थ होतोय आणि चेंडू जातोय सीमारेषेच्या बाहेर 4 धावांसाठी. धावसंख्या 4 ने पुढे जाते. सतीशच्या पॅटमधून निघाला हा फटका पाहायला मिळाला. कल्पेश गोलंदाजी मार्कवर पुन्हा एकदा. ओडाफोन वहाळ या वर्षीच्या हंगामात ऋषी नाईक आणि कंपनी खूप चांगल्या फॉर्मात आहे. नाईट स्पर्धांमध्ये विशेष. विकेट करण्याचा प्रयत्न, हवेत चेंडू जातोय. क्षेत्ररक्षक स्क्वेअर लेगचा चेंडूवर येतोय आणि विकेटचं पतन या ठिकाणी होताना पाहायला मिळेल. बाद होऊन माघारी परतावं लागेल सतीश यांना. धक्का बसतोय पहिला आरपी जसकार संघाला. सुरेंद्र सर आणि अजित म्हात्रे सर पंचांच्या भूमिकेत आपण पाहतो. उत्कृष्ट क्रिकेटपटू आहेत, त्याचे क्रिकेटचे चांगले जाणकार देखील आहे या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात. पंचांच्या भूमिकेमध्ये 4ही पंच अतिशय सुरेख कामगिरी निभावताना पाहायला मिळतात. अतिशय शिस्तबद्ध स्पर्धा. 11:10 या सामन्याला सुरुवात झालेली आहे. पहिला चेंडू पडला गेला. तदनंतर 25 मिनिटं देण्यात येतील 5 षटकं टाकण्यासाठी. हा नियम आपण कालच्या दिवसापासून अतिशय काटेकोरपणे पाळला जातोय. 5वा सामना सुरू आहे. हा चेंडू फाईन लेगच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न झाला. शफल झाले. फाईन लेगच्या दिशेने दिशा दिली चेंडूला कल्पेशच्या आणि 4 धावांमध्ये परावर्तित देखील गेला. चौकार. चौकार वसूल केला जातोय फलंदाजाच्या माध्यमातून. योगेश
बिग हिट केला जातोय, शपल झाले स्क्वेअर लेगच्या दिशेने एक उत्तुंग फटका लगावला गेला. आणखीन एक मोठा फटका जसकार गावासाठी. फलंदाज भरतच्या बॅटमधून निघालेला एक मोठा फटका, योगेशच्या बॅटमधून निघाला मोठा फटका. तर पहिलं षटक संपतंय. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर एक गडी बाद धावसंख्या झालेली आहे ती 16 धावा. चांगली धावसंख्या पॉवर प्लेच्या या षटकामध्ये बनवण्यात यशस्वी झालेले आहेत. ते दोन्ही फलंदाज सतीश जरूर बाद झाले, परंतु त्या अगोदर चौकार आणि योगेशच्या माध्यमातून चौकार आणि षटकार. तर सन्मान केला जाणार आहे या ठिकाणी दिनेश रमण तांडेल यांच्या माध्यमातून, अध्यक्ष तंटामोती सोनर यांच्या माध्यमातून बीजी घरत यांचा सन्मान केला जातोय. सन्मानित केलं जाणार आहे या ठिकाणी बीजी घरत असं व्यक्तिमत्व या परिसरातील ज्यांच्या माध्यमातून ज्यांनी सन्मानित केलं होतं आणि हस्तांदोलन करण्याचा योग आला होता. भारताचे सन्माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना ज्या वेळेला या परिसरामध्ये दाखल झाले होते त्यावेळेला त्यांचा सन्मान या ठिकाणी या स्पर्धेच्या माध्यमातून केला. समाजातील विविध स्तरातील नागरिकांचा या ठिकाणी सन्मान केला जातोय. क्रीडा, कला, सांस्कृतिक सर्व क्षेत्रातील, सामाजिक क्षेत्रातील मान्यवरांचा सन्मान या ठिकाणी केला जातोय आणि बीजी घरत यांचा सन्मान या ठिकाणी केला जातोय. तर भरत फलंदाजीसाठी आलेले, तर गोलंदाजीसाठी गोलंदाज प्रवीण मुंबईकर आणखीन एक उत्तम गोलंदाज या वहाड संघातील. बॅकफुटला जात हा चेंडू टोलावण्याचा प्रयत्न जरूर झाला होता. भारतच्या माध्यमातून धडाकेबाज फलंदाज आहेत भारत ठाकूर. बघूया कशा प्रकारचा परफॉर्मन्स देत आहेत. जसकारसाठी खूप मोठमोठ्या इनिंग्स त्यांच्या माध्यमातून सातत्याने खेळल्या गेलेल्या आहेत. आज कशा प्रकारचा हा धडाकेबाज फलंदाज जसकारचा फलंदाजी करतोय वहाडच्या विरुद्ध. पुढचा चेंडू बिग हिट करण्याचा प्रयत्न जरूर झाला होता. बॅटच्या मधोमध चेंडू येऊ शकला नाही, परंतु एक धाव जरूर मिळणार आहे. काऊ कॉर्नरच्या दिशेने चेंडू जाईल. धावसंख्या 1 ने पुढे जाईल. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 17 धावांवर. एका मोठ्या धावसंख्येच्या दिशेने वाटचाल करताना पाहायला मिळतोय तो जसकार संघ वहाड संघाच्या विरुद्ध. दोन्ही संघांनी एकमेकांच्या विरोधात बरेचसे सामने खेळलेले असतील, कारण एक जरूर पनवेल तालुक्यातील आणि एक उरण तालुक्यातील संघ असेल, परंतु एकाच भागातील हे संघ आपल्याला पाहायला मिळत आहेत. एका संघात ऋषी नाईक तर दुसऱ्या संघात आपण पाहतोय सुधीर तांडेल. प्रवीणचा हा चेंडू टप्पा पडल्यानंतर काहीसा कमी गतीने आतमध्ये येण्याचा प्रयत्न जरूर झाला होता आणि दरम्यानच्या काळात एक धाव पूर्ण केली जाते. प्रवीण मुंबईकरच्या चेंडूवर लेगबाईच्या स्वरूपातील धावपंच कळवत आहेत. धावसंख्या 1 ने पुढे गेली. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 18 धावांवर. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्गावर दाखल होत आहेत प्रवीण मुंबईकर वहाड संघासाठी. आपल्या बिग हिट करण्याचा प्रयत्न, भारतच्या बॅट मधून निघालेला षटकाराचा जसकार ब्रँड या ठिकाणी दाखवला जातोय. जसकार गावचा ब्लास्ट, अर्थातच भारत ठाकूर. मोठा फटका लगावला जातो, ज्यासाठी ओळखला जातो भारत, त्यासाठी तोच मोठा फटका या ठिकाणी लगावला. एक मोठा षटकार जसकारसाठी. पुन्हा एकदा बिग हिट करण्याचा प्रयत्न, भारतच्या बॅट मधून निघालेला हा फटका होता. जरूर क्षेत्ररक्षक चेंडूवर आले होते, परंतु जीवदान मिळालं जातंय भारतला. पाहूया या जीवदानाचा किती फायदा घेतला जातोय जसकार संघाकडून आणि भारतकडून. धावसंख्या 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या झालेली आहे ती 25 धावा. नाणेफेकीचा कौल वहाड संघाने जिंकला. नाणेफेकीचा कौल जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला. फलंदाजीसाठी आमंत्रित केलं जसकारला. जसकारकडे देखील तेवढीच चांगली बॅटिंग लाईनअप आहे आणि या मैदानात खेळण्याचा अनुभव देखील तेवढाच त्यांना आहे. तर सावरकर 11 सावरकर आणि गावदेवी कळवे दोन्ही टीमचे कॅप्टन, पहिला ऑफिशियल कॉल तुमच्यासाठी देण्यात येतोय. क्वार्टर फायनल सेकंड सत्रामध्ये टॉस साठी तुम्हाला यायचं आहे. दुसऱ्या फेरीचा पहिला सामना सावरकर 11 सावरकर विरुद्ध गावदेवी कळवे. दोन्ही टीमचे कॅप्टन आपल्याला टॉस साठी यायचंय. पहिला ऑफिशियल कॉल आपल्यासाठी. दुसरा कॉल नंतर मात्र नक्कीच इथे टॉस पार पाडला जाईल आणि आज दिलेल्या निर्धारित वेळेमध्ये संपूर्ण सामने पार पडतील याची देखील आपण दखल घ्या.
विकेट करण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा हवेत चेंडू सरून जातोय. नो मॅच लँड मध्ये चेंडू जाळून पडेल. धावसंख्या 1 ने पुढे जाईल आणि धावसंख्या जाऊन पोहोचते ती 26 धावांवर. चांगल्या फलंदाजीचं प्रात्यक्षिक या ठिकाणी दाखवलं जात आहे. 7 स्टार खोपटाचे देखील सदस्य या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचं देखील सर्वांचं हार्दिक स्वागत. विविध परिसरातून या ठिकाणी प्रेक्षक येत आहेत. पूर्व विभाग असेल, त्याचबरोबर संपूर्ण मालन विभाग असेल, पनवेल असेल, पेण असेल, या संपूर्ण परिसरातून प्रेक्षकांच्या नजरा या मॅचवर लगावल्या गेलेल्या आहेत. आज या सामन्याचा आनंद घेण्यासाठी संपूर्ण प्रेक्षक या ठिकाणी या क्रीडानगरीच्या दिशेने दाखल होत आहेत. माजी सरपंच चषकात हा चेंडू शपलवून चेंडू खेळण्याचा प्रयत्न, टप्पा पडल्यानंतर थेट यष्टीरक्षकाचा वेध चेंडू घेतोय. अधिराज्य गाजवतोय या चेंडूवर गोलंदाज फलंदाजावर. तर चांगली फलंदाजी आतापर्यंत राहिलेली आहे या दोन्ही फलंदाजांकडून. भारत फलंदाजीला आल्यानंतर मोठे फटके मारतायत आणि योगेश त्यांची साथ देत आहेत. दोघी फलंदाज जर पाहिलं तर एक षटकार मारून फलंदाजी करतायत. पिंट्या भगत गोलंदाजी मार्कवर. तिसरं षटक सुरू असताना वहाळसाठी हा चेंडू कव्हरच्या क्षेत्रात सुरेख फटका लगावला जातोय. अतिशय चपळतेने क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी येईल. एक धाव पूर्ण केली जाते भारत आणि त्याचबरोबरीने योगेशच्या माध्यमातून धावसंख्या 2 ने पुढे सरसावेल. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 28 धावांवर. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते. चांगली फलंदाजी करत असताना या धावसंख्येला आकार देण्याचं काम हे दोन्ही फलंदाजी करतायत. एका मोठ्या आणि सुखरूप स्थळी जाण्याचा प्रयत्न या दोन्ही फलंदाजांचा असणार आहे. तर गोलंदाजांचा आणि वहाळचा प्रयत्न असेल जसकार संघाला थांबवण्याचा. माजी सरपंच चषक पुन्हा एकदा त्याच पद्धतीने शपल होऊन चेंडू खेळण्याचा प्रयत्न, परंतु शपल झाल्या कारणाने तुम्ही स्टंप सोडून बरेचसा आतमध्ये येत आहे आणि त्याच वेळेला हा चेंडू काहीसा कमी गतीने यष्ट्यांच्या वरून जातोय. निर्धाव चेंडूची सांगता या ठिकाणी होताना पाहायला मिळेल आणि ज्याच वेळेला मात्र निर्धाव चेंडू जाईल त्याच वेळेला मात्र मॅच मध्ये पुन्हा एकदा प्रवेश करेल तो वहाळ. हा चेंडू सुरेखरित्या समोरच्या दिशेने डोलावण्याचा प्रयत्न केला जातोय. क्रिकेटच्या पुस्तकातील फटका, परंतु समोरच्या दिशेने चेंडू अडवला जातोय आणि या ठिकाणी यष्टीरक्षकाकडून झालेली थोडीशी चूक. दुसरी धाव देखील देताना पाहायला मिळते. चुकीला माफी नाही. एक धाव ही क्रिकेटच्या खेळात महत्वाची असते. वाचवलेली प्रत्येक धाव मॅचच्या दिशेने नेते आणि दिलेली प्रत्येक धाव ही मॅचच्या बाहेर नेत असते. तर पाहूया क्रिकेटच्या या खेळामध्ये आज या सामन्यामध्ये काय घडतंय, काय बिघडतंय. माजी सरपंच चषक सोनारी उरण रायगड. बॅकफुटला जात हा चेंडू गलीच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न, परंतु पुन्हा एकदा चुकी 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 आणि चुकीला माफी नाही. तर झेल सुटतोय सोपा आणि पाहूया हे 2 झेल सुटलेले आहेत आणि ह्या दोन्ही फलंदाजांचे झेल सुटलेले आहेत आणि योगेश आणि भारत दोघांचे झेल या ठिकाणी सुटताना पाहायला मिळाले. तिसरं षटक या ठिकाणी संपतंय. 3 षटकांच्या समाप्तीनंतर मागील 2 षटकांच्या तुलनेमध्ये धावा रोखण्यात पिंट्या जरूर यशस्वी झाले, परंतु त्यांना यश मिळालं नाही कारण झेल सुटला आणि धावसंख्या 3 षटकांच्या समाप्तीनंतर 31 धावा धावफलकावर. डीजे षटकांची समाप्ती झाली आहे. हा सामना जर आपण पाहतोय तर वोडाफोन वहाळ आणि आरपी क्लब जसकार या 2 बलाढ्य संघांमध्ये हा सामना होताना पाहायला मिळतोय. 3 षटकं सुरुवातीची संपलेली आहेत आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर 1 गडी बाद धावसंख्या झालेली आहे ती 31 धावा. उर्वरित 2 षटकांमध्ये कुठपर्यंत मजल मारली जाते ते पाहायचं आहे जसकार संघाकडून आणि कशा प्रकारची गोलंदाजी केली जाते ती या ठिकाणी पाहायचं आहे वहाळ संघाच्या माध्यमातून. गोलंदाजीमध्ये बदलाव केला जातोय. गोलंदाजी मार्गावर दाखल होत आहेत आकाश घरात. आपल्याला 25 मिनिटं देण्यात आली आहेत. त्या 25 मिनिटात तुम्हाला या 5 षटकं संपवायची आहेत. ऋषी नाईक आपण लक्ष द्यायचं या गोष्टीकडे. 3 षटकं संपलेली आहेत आणि 13 मिनिटं झालेली आहेत. गोलंदाजी मार्गावर पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज होतील. आकाश घरात
अकुऱ्यात आणि गोलंदाजी चांगला चेंडू पाहायला मिळाला. बॅकफुटला गेले, तटवला चेंडू पॉईंटच्या दिशेने. एक धाव घेण्याचा प्रयत्न केला जातोय. प्रभावित झाला फलंदाज या चेंडूवर आणि हा चेंडू हळूवारपणे टोलावला गेला तो पॉईंटच्या दिशेने, कारण पॉईंटच्या क्षेत्ररक्षक थोडंसं डीप आहे आणि तो त्यापर्यंत येईपर्यंत एक धाव पूर्ण केली जाते. अजूनही 11 खेळ या डावातील शिल्लक असणारे 32 धावा धाव फलकावर लगावल्या गेलेल्या आहेत. आरपी जस्कार, भारत ठाकूर फलंदाजीसाठी, त्याच्या बरोबरीने योगेश ही जोडी मैदानामध्ये आहे ती जस्कार संघासाठी. तर गोलंदाजी करण्यासाठी आकाश गरत पुन्हा एकदा सज्ज. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला जातोय. भारतच्या बॅटमधून निघाला फटका. आता कोणत्याही प्रकारची चूक या ठिकाणी होताना पाहायला मिळत नाहीये. भारतला माघारी परतावं लागेल. एक सुरेख झेल देखील पकडला जातोय अर्षद पारिकेच्या माध्यमातून. फलंदाज मैदानाच्या दिशेने दाखल होत आहेत. सागर ठाकूर फलंदाजीसाठी मैदानात दाखल होत आहेत आरपी जस्कार साठी. तर यश मिळतंय. चांगली पार्टनरशिप दोन्ही खेळाडूंमध्ये पाहायला मिळाली. सतीश घरतच्या लवकर बाद झाल्यानंतर भारतने चांगला प्रतिसाद या ठिकाणी दिला, प्रतिकार केला. 6 चेंडूमध्ये 8 धावा एका षटकाराच्या मदतीने बनवल्या. साथ देत आहेत चांगल्यापैकी ते योगेशला. तर नक्कीच आरपी जस्कार म्हटलं तर आमचे समालोचक मित्र हितेश म्हात्रे ते देखील जस्कार गावाला बिलॉंग करतात. चांगलं समालोचन, सुमधुरून समालोचन त्यांच्याकडून देखील पाहायला मिळतं. माहिती अतिशय परिपूर्ण त्यांच्याकडून पाहायला मिळत असते. त्यांचा हा संघ या ठिकाणी आम्ही पाहतोय. ऑप्शनच्या बाहेर पिचिंग करण्याचा प्रयत्न होता. स्वैर चेंडू घोषित केला जातोय. एक धाव येणारी अवंतरच्या स्वरूपात असू देत किंवा बॅटच्या स्वरूपात असू देत मॅचमध्ये घेऊन येईल ती जस्कार संघाला. धावसंख्या 1 ने पुढे गेली. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 33 धावांवर. 4थं षटक मार्गस्थ असताना माजी सरपंच चषक बिगिट करण्याचा प्रयत्न केला जातोय. चेंडू हवेत जाईल. क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली. पाहूया आणखीन एक झेल मात्र या ठिकाणी सुटतोय, परंतु धावबादच्या रूपात माघारी परतावं लागेल. कम्युनिकेशन नव्हतं, संभाषणाचा अभाव आणि विकेटचं पतन. धावबादच्या रूपात खेळाडू बाद. Akshay. नवीन फलंदाज मैदानाच्या दिशेने दाखल होत आहेत सचिन माद्रे. पाहूया कशा प्रकारचा परफॉर्मन्स राहतो. सुरुवात तर चांगली झाली होती, परंतु तदनंतरच्या कालावधीमध्ये विकेट जाऊ लागलेले आहेत आणि मॅचमध्ये प्रवेश वहाड संघाचा होताना पाहायला मिळतोय. उर्वरित मात्र या स्लॉग ओव्हर्समध्ये मोठमोठे फटके मारावे लागतील, मोठ्या स्थळी जावं लागेल. त्याचबरोबर चांगली गोलंदाजी करावी लागेल वहाडला या मॅचमध्ये. बिग हिट करण्याचा प्रयत्न केला जातोय. एक मोठा प्रहार केला जातोय. षटकाराचा जस्कार ब्रँड या ठिकाणी दाखवला गेला. फलंदाज सागर ठाकूर ब्रँडेड फटका सीमारेषा पार. स्ट्रेंथ आहे जस्कारच्या फलंदाजीची. लांबलचक असणारी ही फलंदाजी आलेला प्रत्येक खेळाडू मात्र आक्रमक पवित्रा घेताना पाहायला मिळतोय. ऑप्शनच्या बाहेर पुन्हा एकदा चेंडू टाकण्याचा प्रयत्न. पुन्हा एकदा अवंतर धाव. धावसंख्या पुढे नक्कीच जाणार आहे. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 41 धावांवर. एका मोठ्या धावसंख्येच्या दिशेने जाताना पाहायला मिळतोय तो जस्कार आणि जावंही लागेल, कारण दुसऱ्या बाजूला वहाड संघ चांगल्या फॉर्मात आपल्याला पाहायला मिळतोय. ऋषी नाईक असतील आणि त्यांचे बाकीचे फलंदाज खूप चांगला परफॉर्मन्स या हंगामात राहिला आहे. एक मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. बॅटची काढा घेतली गेली आणि आणखीन एक या ठिकाणी जीवदान मिळते म्हणावं लागेल. धावसंख्या पुढे गेली. धावसंख्या 1 ने पुढे जाते. धावसंख्या 42 धावांवर. 42 धावा धाव फलकावर आहेत. 4थं षटक मार्गस्थ असताना
एकेका धावेने हा संघ पुढे जाताना पाहायला मिळतोय. संघ सर्वांच्या नजरा या स्पर्धेवर लगावल्या गेलेल्या आहेत. अतिशय शिस्तबद्ध पद्धतीने ही स्पर्धा अतिशय आकर्षक करंडक, अतिशय आकर्षक खेळपट्टी, तेवढं चांगलं क्रीडांगण आणि त्याचबरोबर तेवढ्याच दर्दी प्रेक्षक या स्पर्धेचा आनंद घेत आहेत. चांगला फटका जमीन लगत खेळला गेला. हा फटका मिडॉनच्या दिशेने अडवला जाईल. धावसंख्या 1 ने पुढे सरसावेल. चांगल्या चेंडूचा सन्मान देत एक धाव घेणं आणि मायनर चेंडूवर प्रहार करणं या डावाचं वैशिष्ट्य राहिलंय ते जस्कर संघाच्या. आणि 4 षटक दरम्यानच्या काळात संपल्यानंतर धावसंख्या झाली ती 43 धावा धावफलकावर झालेल्या आहेत. एक शेवटचं षटक अजूनही बाकी आहे. पाहूया या षटकात कुठपर्यंत मजल मारली जाते, ती मात्र आरपी क्लब जस्कर संघाची. उद्या देखील या ठिकाणी खूप चांगले सामने पाहायला मिळतील. किरण 11 घनसोली वर्सेस तिरंगा शिवकर, तदनंतर गावदेवी नावा वर्सेस नवजीवन मुळेखंड, बालाजी नागाव वर्सेस मंगलमूर्ती काळुंद्रे, इच्छापूर्ती वाशी वर्सेस जीपी स्पोर्ट्स पुंडे, असे उद्या देखील या ठिकाणी बलाढ्य संघ. आणि त्या संघाने विशेष नोंद घ्यायची आहे. आपल्याला रिपोर्टिंग टाइम या ठिकाणी 6चा असणार आहे. 6:30ला नाणेफेकीचा कौल होईल आणि 6:45 उद्या पहिला चेंडू या ठिकाणी पडणार आहे. कारण उद्या या ठिकाणी उद्या एक मॅच एक्स्ट्रा देखील असेल आणि उद्या फायनलचा दिवस आहे. हा चेंडू स्क्वेअर लेगच्या दिशेने डोलावण्याचा प्रयत्न केला गेला. एक धाव पूर्ण केली गेली. क्षेत्ररक्षक चेंडूवर येणार तोपर्यंत त्याला पार करत चेंडू जातोय सीमा रेषा पार. फलंदाज सचिन म्हात्रे, फिल्डर देह एसटी असणारा खेळाडू. बिगिट करण्याचा प्रयत्न, टप्पा पडल्यानंतर काहीसा आतमध्ये कमी गतीने चेंडू आला आणि शरीराचा वेध देखील घेताना पाहायला मिळाला. लेगबाईच्या स्वरूपातील धावपंच या ठिकाणी कळवत आहेत. धावसंख्या 1 ने पुढे सरसावली आणि धावसंख्या जाऊन पोहोचते ती 48 धावांवर संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते. नक्कीच. आणि दरम्यानच्या काळात वेश्वी गावचे सुप्रसिद्ध उद्योगपती शेखर मुंबईकर यांना विनंती आहे, आपण मंचावरती येऊन स्थानपन्न व्हा. शेखरजी मुंबईकर, मॅन फ्रॉम वेश्वी गाव. आणखीन एक मोठा फटका या ठिकाणी पाहायला मिळतोय. ही स्ट्रेंथ आहे आरपी जस्कर संघाची. लांब लचक मारलेला षटकार. चला दर्शनाला म्हणू नका नका, चला दर्शनाला म्हणू नका नका, आई मारते माझी हका. कारले डोंगराव पडेल आई धुका ग, आई माझी झोल्यावर घेतय झोका. कारले डोंगराव पडेल आई धुका ग. सावरकर, आपण हे षटक संपण्याच्या आत आपला संघनायक या ठिकाणी आला पाहिजे. आयोजकांकडून सक्त ताकीद आलेली आहे आणि तो जर आला नाही तर आपण पेनल्टीज, एका धावेच्या पेनल्टीज पात्र असाल अशी आयोजकांकडून मात्र या ठिकाणी नक्कीच ताकीद आलेली आहे. धावसंख्या झाली ती 54, 50 ओलांडली गेली धावसंख्येची. हे दोन फलंदाज आपल्या संघाचा डोलारा सावरतायत. चांगला चेंडू बिगिट करण्याचा प्रयत्न, बॅटच्या पट्ट्यात काही चेंडू येऊ शकला नाहीये. निर्धाव चेंडूची सांगता. यानंतर होणारा सामना असणार आहे सावरकर वर्सेस गावदेवी कळवे. सावरकर 11 सावरकर वर्सेस गावदेवी कळवे हा सामना यानंतर आपल्याला पाहायला मिळणार आहे. बिग हिट पुन्हा एकदा करण्याचा प्रयत्न या ठिकाणी केला जातोय. बिग 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 सिक्सर. रात पुनवेची चैता पाकाची, रात पुनवेची चैता पाकाची. सागर ठाकूरच्या बॅट मधून निघालेला हा तिसरा षटकार आहे. उत्तुंग षटकार या ठिकाणी पाहायला मिळाला आणि संघाला घेऊन गेलाय तो 60 धावांवर. ज्या पद्धतीने तो फलंदाजीला आलाय, 2 विकेट गेल्यानंतर आणि एक मोठे फटके मारत आज मात्र आपल्या आयुष्यातील आणखीन एक महत्वपूर्ण पारी या ठिकाणी खेळतोय आणि हजारो प्रेक्षकांच्या नजरा आपल्यावर खेळवण्यात भाग पाडतोय. सर्वांची मन जिंकून घेतोय हा फलंदाज सागर ठाकूर, मॅन फ्रॉम जस्कार. पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला जातोय आणि ताकदवर फटका आणखीन एक चौकारामध्ये रूपांतर होतोय. सागरने केलेली बहारदार स्फोटकी खेळी आपल्या संघाला मॅच मध्ये एका सुखरूप तळी घेऊन गेली आहे.
आरतीची 64 धावा झाल्या आहेत. विजयासाठी 65 धावांची आवश्यकता. प्रसादजी. धन्यवाद चंदूजी. आणि दरम्यानच्या काळात दुसऱ्या फेरीतील सामन्याच्या नाणेफेकीसाठी आपण वळतोय आणि सामना असेल सावरखार विपक्ष कळवे अशा दोन संघांमध्ये. प्रेझेंटेशन बॉक्समध्ये दोन्ही संघाचे संघनायक उपस्थित आहेत. तर नाणेफेकीसाठी विनंती केली जाते सन्माननीय अतिथी देवेंद्रजी पाटील यांना विनंती केली जाते. आपल्या शुभ हस्ते आपण नाणेफेकी करायची विनंती. या स्पर्धेचे चीफ गेस्ट देवेंद्रजी यांच्या शुभ हस्ते नाणेफेकी होताना आपण पाहतोय. माजी सरपंच चषक 2018 पर्व दुसऱ्या पर्वातील आपण दुसऱ्या फेरीतील पहिल्या सामन्याकडे जाणार आहोत. आणि नाणेफेकीचा कौल लागलाय सावरकर संघाच्या बाजूने. सावरकर संघाने नाणेफेकी जिंकले. सर्वप्रथम सावरकर संघाचे अभिनंदन. तर आपल्यासोबत जोडले जातात सावरकर संघाचे संघनायक रवींद्र घरत. तर नाणेफेकी जिंकले, नक्की निर्णय काय असणार आहे आपला? पहिल्यांदा फिल्डिंग करणार होतो. सामने 4 षटकांचा असतील आणि आपल्या समोर असेल रायगड जिल्ह्यातील एक पनवेल पेण तालुक्यातील एक मोठा संघ असणार आहे आपल्या समोर. तर सुरुवातीला आपली रणनीती काय असणार आहे? 40 ते 45 धावांपर्यंत रोखण्याचा प्रयत्न करतो. नक्की 40 ते 45 धावांपर्यंत रोखण्याचा प्रयत्न सावरकर संघ करणार आहे. शुभेच्छा असतील सावरकर संघासाठी. तर आपण वळतोय कळवे संघाच्या संघनायकांकडे. आपल्या वाट्याला खरं तर सुरुवातीला फलंदाजी येते. कशा प्रकारची रणनीती असेल सावरकर संघाच्या गोलंदाजांविरुद्ध? आमची रणनीती असेल की आम्ही 50 धावा 4 ओव्हरात पूर्ण करण्याची. त्यामध्ये खरं तर कोणते फलंदाज असतील ज्या फलंदाजांना आपण सुरुवातीला संधी देणार? सलामीचे फलंदाज म्हणजे जातात ते सुशांत मोकल आणि समीर यांच्यावर जिम्मेदारी जास्त असेल की त्यांनी कमीत कमी 3 ओव्हर क्रीजवर राहायचं आणि 40-45 धावा काढायच्या. अतिशय चांगलीशी जबाबदारी असेल. पण या स्पर्धेबद्दल आपण काय म्हणाल? ही स्पर्धा खूपच मोठी आहे. आम्ही पहिल्यांदाच इकडे आलो खेळायला सोनारी गावात आणि आयोजकांचा आभार की आम्हाला इथं खेळण्याची संधी दिली. धन्यवाद. दोन्ही संघांना शुभेच्छा असतील. तर आपण ऐकलेत कळवे संघाच्या संघनायकाच्या प्रतिक्रिया, तदनंतर सावरकर संघाच्या प्रतिक्रिया. तदनंतर आपण वळतोय दुसरे सत्र आपल्या समोर आपण पाहतोय. माजी सरपंच चषक 2018 पर्व दुसरे. हॅलो, सुस्वागतम. पुन्हा एकदा सर्वांचं हार्दिक स्वागत आम्ही करतो माजी सरपंच चषक 2018 मध्ये दुसऱ्या पर्वाला देखील या स्पर्धेच्या आजच्या दुसऱ्या रजनीला इथे सुरुवात झाली. या स्पर्धेचं हे दुसरं पर्व आपल्या समोर तुम्ही पाहू शकाल. एक चांगली मॅच आपल्या समोर इथे चालू आहे. आजच्या दिवसामध्ये ताकदवान संघ या स्पर्धेमध्ये खेळले. त्या सर्वांचं या आयोजकांच्या वतीने आम्ही हार्दिक स्वागत करतो. आणि सध्या जो सामना आपल्या समोर चालू आहे आरपी क्लब जसकार विरुद्ध वोडाफोन वहाळ. पहिलं सत्र इथे संपलंय, दुसऱ्या सत्राला इथे सुरुवात होते. वोडाफोन वहाळ संघ धावा चेस करण्यासाठी मैदानामध्ये उतरलाय आणि या धावा या मैदानामध्ये या माजी सरपंच चषकामध्ये कशा प्रकारे पूर्ण होतात, काय घडते काय बिघडते हे ऐकण्यासाठी तुमच्या समोर पुन्हा एकदा मॅन फ्रॉम दादरपाडा अतिशय सुमधुर आवाज उरण समालोचन असोसिएशनचे उपाध्यक्ष प्रसाद भोईर यांचा आवाज घेऊन येतोय. धन्यवाद. धन्यवाद कुणालजी. नमस्कार क्रीडा रसिको. 11:37 होतात आणि आज या स्पर्धेचा विचार केला तर अतिशय वेळेत प्रत्येक सामने खेळले जातात. खरं तर शिस्तप्रिय स्पर्धा कशी असावी, शिस्तबद्ध स्पर्धा कशी असावी आणि स्पर्धेतील नियमांचं काटेकोर पालन करून खरं तर स्पर्धा कशी खेळाव्याचं उदाहरण आज आपल्याला माजी सरपंच चषक 2018 पर्व दुसरे याच्यामध्ये पाहायला मिळते. खरं तर या स्पर्धेचे कर्तेदाते अर्थात श्री महेश नरेश कडू माजी सरपंच ग्रामपंचायत सोनारी यांच्या नावाने भरवली गेली स्पर्धा आज आपण पाहतोय. खरं तर या स्पर्धेचं कौतुक करावं तेवढं थोडं असेल. येणाऱ्या प्रत्येक अतिथीचा आदर सत्कार केला जातोय, मोठ्या खेळाडूंचा आदर सत्कार केला जातोय. तदनंतर समालोचकांना सुद्धा एक विशिष्ट प्रकारचं सन्मान खरं तर सातत्याने दिलं जातं. अशा प्रकारची एक सन्मानाची स्पर्धा म्हटली जाते आणि उरण तालुक्यात एक मानाची स्पर्धा कुणालची का म्हणू नये अशा प्रकारची स्पर्धा आज आपण अनुभवतोय. आणि या स्पर्धेसाठी उपस्थित प्रत्यक्षात जे क्रीडा रसिक ही स्पर्धा पाहतायत त्यांचं सुद्धा हृदयाच्या अंतकरणापासून आभार व्यक्त केले जात आहेत. तसेच ही स्पर्धा इंडिया क्रिकच्या माध्यमातून यूट्यूबद्वारे जे आमचे लाडके प्रेक्षक घर बसल्या आपल्या ऑफिसमध्ये आपल्या वैयक्तिक कामानिमित्त बाहेर गेल्या सर्व क्रीडा रसिक
जे स्पर्धा पाहतायत त्यांचं सुद्धा मी प्रसाद भोईर सरचे स्वागत करतोय आणि आपणास घेऊन चलतोय. सामना असेल वहाड विपक्ष जसकार या दोन संघांमध्ये दुसऱ्या सत्रासाठी आणि जिथे मात्र गरज असेल 65 धावांची. 5 षटक 65 धावा. पहिला फलंदाज ऋषी नाईक. पहिला चेंडू आडव्या बॅटनं खेळण्याचा प्रयत्न करतोय. गोलंदाज आपण पाहतोय एकीकडे खरं तर रायगड एक्सप्रेस या नावाने ओळखला जाणारा एक जबरदस्त गोलंदाज ज्यानं अलीकडच्या काळामध्ये क्रिकेटमध्ये कीर्ती खरं तर 7 समुद्र पार करून नेऊन ठेवली अशा प्रकारचा गोलंदाज सुधीर तांडेल. म्हणजे हे खऱ्या अर्थानं क्रिकेटचं द्वंद्व दोन महान खेळाडूंमध्ये रंगताना पाहायला मिळतोय. हा चेंडू फलंदाज बॅकफुटला गेला. क्रॉस खेळण्याचा प्रयत्न थोडासा इंज्युर्ड झालाय. मैदानामध्ये फर्स्ट आयडिया किट घेऊन जायचं लगेच. खेळाडू ऋषी नाईक थोडासा इंज्युर्ड होतोय. अतिशय वेगाने आला हा चेंडू आपण पाहिला. खेळाडू ऋषी नाईक थोडंसं इंज्युर्ड होताना दिसत आहेत. 2017-18च्या या टेनिस क्रिकेटमध्ये ज्यानं वैयक्तिक आतापर्यंत 17 अर्धशतकी खेळी करणारा हा खेळाडू आपण पाहतोय मैदानामध्ये ऋषी नाईक. थोडासा दुखापतग्रस्त गोलंदाज सुधीर तांडेल यानं फेकला. अतिशय वेगाने फेकला चेंडू. उसळी घेतल्यानंतर ऑफस्टंपच्या बाहेर निघत होता. फलंदाज ऑफस्टंपच्या बाहेर निघून खरं तर फाईन लेगमध्ये खेळण्याचा प्रयत्न करत असताना फलंदाज रुचीला थोडंसं मी म्हणेन दुखापत झाली होती. पण त्या दुखापतीतून सावरून पुन्हा एकदा मैदानामध्ये खेळण्यासाठी तयार होतोय. ज्याची ओळख आहे. या चेंडूचं प्रत्युत्तर मैदानामध्ये फलंदाजीद्वारे पाहायला मिळेल का ही शंका तमाम क्रीडारसिकांच्या मनामध्ये आहे. त्या शंकेचं निरसन या पुढील खेळामध्ये होईल का पाहूया. पुढचा चेंडू सुधीर टू ऋषी. क्या बात. हा चेंडू मात्र जबरदस्त प्रहार करण्याचा प्रयत्न. चेंडू कार्पेटच्या सहारे येतोय. डीप मिड विकेट सीमारेषेजवळ पकडला जातोय. पण तेवढ्या वेळेमध्ये एक सिंगल पूर्ण केली जाते आणि या सिंगलच्या साह्याने का होईना धावसंख्येचा श्रीगणेश झालाय. अर्थात सुरुवात झाली आहे एका धावेनं वहाड संघाच्या या धावसंख्येला. संघाची धावसंख्या सुरुवातीच्या 3 चेंडूंच्या समाप्तीनंतर बिनबाद 1. 65 धावांचं आव्हान असेल. 5 षटकं 65 धावा. या स्पर्धेचा विचार केला तर 74 धावांचा उच्चांक आहे सावरकर संघाचा. आणि या स्पर्धेचा 5 षटकांच्या मोबदल्यात निच्चांक असेल करंज संघाचा जो 29 धावा करंज संघाने जमवल्यात. पण इथे आपण सामना पाहिला तर 5 षटकं 65 धावा. पुढचा चेंडू राऊंड द विकेट. विकीसाठी हा फेकला चेंडू. ही सर खऱ्या अर्थानं ओळख आहे या गोलंदाज सुधीर तांडेलची. सातत्याने फलंदाजाला हुकवण्याचा प्रयत्न तो करत असतो. इथे मात्र आणखी एक चेंडू हुकला पण बायच्या स्वरूपात सिंगल मात्र पूर्ण केले गेले. आणि या सिंगलच्या साह्याने का होईना धावसंख्या येण्याचा प्रयत्न धावसंख्या जमवण्याचा प्रयत्न वाळ संघाचे 2 फलंदाज ऋषी आणि विके करताना दिसत आहेत. 65 धावा 13च्या सरासरीनं वाटचाल करावी लागणार येणाऱ्या 5 षटकामध्ये. पहिलं षटक मार्गस्थ आहे. आतापर्यंत 4 चेंडूचा खेळ झालाय. संघाची धावसंख्या बिनबाद 2 धावा. फुलटा चेंडू आलाय. झेल उडालाय. नक्की घडणार काय. फलंदाज झेल बाद होऊ शकला असता पण पंचांचा इशारा येतोय. नो बॉल घोषित केलाय. फ्रीट असणार आहे. जीवनदान मिळतंय मी म्हणेन वाचला गेलाय. सुदैव मिळणे साथ देताना दिसत आहेत फलंदाज ऋषी याला. या 2 धावा मिळत आहेत म्हणजे 2+1 अशा 3 धावा मिळणार प्लस फ्रीट असणार आहे. या 3 धावांच्या साह्यानं वहाड संघ मात्र आता मात्र पोहोचतोय बिनबाद 5 वरती. बिनबाद 5 धावा धावफलकावरती लागल्या जात आहेत. तर फलंदाज असेल 2017 आणि 18च्या या क्रिकेटच्या सीझन मध्ये अतिशय इन्फॉर्म मध्ये असणारा ऋषी नाईक. ज्या फटक्यासाठी ज्या फलंदाजची ओळख आहे तो फटका आलाय. जबरदस्त चपराक लागली आहे. चेंडू जातोय डीप अप वाईल्ड सीमा पार षटकार.
नक्कीच या फटक्याचा आपण अभ्यास केला तर हा फटका बरंचसं काही सांगून जातो सुनीलजी. तो फटका कदाचित असं म्हणत असेल, बारी बारी सबकी बारी, कभी तुम्हारी तो कभी हमारी. फटक्याने सुरुवात केली आहे, युद्ध गर्जना झाली आहे, प्रत्युत्तर देण्यास सुरुवात केली आहे. फलंदाज ऋषी नाईकच्या माध्यमातून मिळालेल्या या एक बारदार फटक्यानं संघाची धावसंख्या पोहोचली जाते बिनबाद 11च्या घरामध्ये. पुढील चेंडू सुधीर टू ऋषी. यावेळेस बॅकफुटला आला फलंदाज, पण हा चेंडू मात्र मारू शकला नाही फलंदाज. चेंडूने उसळी सुद्धा घेतली होती, पण फलंदाज मात्र त्याच्यावरती टायमिंग करू शकला नाही. अर्थात चेंडू गेला निर्धाव. षटक संपलं जातं. पहिल्या षटक संपल्याचा निर्वाळा पंचांच्या माध्यमातून केला जातोय. आणि या पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर प्रथम नाणेफेकी हरून ज्या संघानं 65 धावा जमवल्या होत्या, 64 धावा जमवल्या होत्या, त्या 65 धावांचं आव्हान पेलत असताना वहाड संघ आतापर्यंत पोहोचतोय बिनबाद 11च्या घरामध्ये. महत्वाची मी म्हणेन जमेची बाजू असेल वहाड संघाची ही की कोणत्या प्रकारची विकेट न गमावता या 11 धावा पूर्ण केल्या आहेत. आणि त्यामध्ये ऋषी नाईकला मिळालेलं एक जीवनदान सुद्धा आपण पाहिलं. जीवनदानाचा फायदा कुठपर्यंत उचलणार हा ऋषी पाहूया. अशाच प्रकारचा जीवनदान खरं तर दिला होता बेहलोल खानाला प्रतापराव गुजर यांनी नेसरीच्या किंडीमध्ये खरं तर. आणि त्याच जीवनदानाचं प्रत्युत्तर दिलं होतं त्या बेहलोल खानानं प्रतापराव गुजर यांना. आणि तिथेच खरं तर तो इतिहास घडला होता. वेडात मराठे वीर दौडले 7. आणि त्या 7 जणांनी जवळजवळ 100 ते 150 मोगलांच्या सैन्यानं कापून काढलं होतं. अशा प्रकारची मंतरलेली रात बरंच काही सांगून गेली होती. रोखण्यासाठी प्रत्युत्तर करण्याचा प्रयत्न केला जाणार. विकी घरातून स्ट्राईक असेल तर गोलंदाज सतीशचा चेंडू क्रिकेटच्या परिभाषेतील सर्वात खराब चेंडू आलाय. आणि त्याच्यावरती प्रत्युत्तर देण्यासाठी प्रयत्न. डीप मिड विकेट सीमारेषेकडे चेंडू आलाय. चेंडू षटकार येतोय. DJ Kunal and DJ SRK. हो मेरे साईं सरकार, ओ साईया, बोलिए शिरडी अवतार. थँक्यू सो मच डीजे मास्टर. अतिशय अप्रतिम अशी धून 19व्या शतकामध्ये खरं तर एक अशा प्रकारच्या खऱ्या अर्थानं दैवी अवतार आला. श्रद्धा आणि सबुरी या मंत्रोच्चारण प्रयत्न केला गेला सर्वांना एकवटण्याचा, पण इथे मात्र उडालेला झेल. मिडॉन मध्ये उडालेला झेल. विकेट नंबर 1 फलंदाज विकी होतोय झेलपा. थँक्यू डीजे मास्टर. तर टीम मिटिंग घ्यायची नाहीये. टीम मिटिंग न घेता आपला जो काही डिसिजन आहे तो रनिंगमध्ये आपण घ्यायचा आहे. प्रत्येक वेळेस येथून सूचना केल्या जाणार नाही, कारण पूर्णपणे अधिकार पॅनलाइज करण्याचे पूर्णपणे अधिकार हे पंचांकडे दिले गेलेत. आणि पंचांनी जर एखादा कठोर निर्णय घेतला तर कमिटी त्यामध्ये कोणत्याही प्रकारचा हस्तक्षेप करू शकत नाही. म्हणून पुन्हा एकदा आपल्याला सूचित केलं जात आहे. विचार केला तर दुसरे सत्र बरोबर 11:40 सुरू झालं. आतापर्यंत 7 मिनिटं संपली जात आहेत आणि 8 चेंडूंचा खेळ आतापर्यंत संपलाय. आणि संघाची धावसंख्या 65 धावांचा पाठलाग करत असताना आपण पाहतोय 1 बाद 17 धावा. 17 या धावसंख्येवरती पहिला फलंदाज झेलबादच्या स्वरूपात विकी घरत बाद झाला, ज्यानं 2 चेंडूचा सामना केला आणि आपल्या संघाला 6 धावांचं योगदान दिलं. तर तिसऱ्या क्रमांकावरती आकाश. हा चेंडू पुटा चेंडूला जबरदस्त चपराक लगावली आहे. हवाई याला चढवला जातोय. हा मिळतोय मेगा सिक्सर. मेरे साईं सरकार, ओ मेरे साईं सरकार, मेरे साईं सरकार, मेरे साईं सरकार, मेरे साईं सरकार, ये शिरडी अवतार मेरे साईं सरकार, ये शिरडी अवतार मेरे साईं सरकार. थँक्यू डीजे मास्टर. संघाची धावसंख्या 6 ने वाढली. संघ पोहोचलाय 23 वरती. सुरुवात झाली आहे. खरं तर प्रयत्न केले जात आहेत. हा चेंडू फलंदाज सुरुवातीलाच क्रॉस खेळण्याचा प्रयत्न करतो आणि मात्र त्याच प्रयत्नात हा चेंडू मात्र निर्धाव गेलाय. संघाची धावसंख्या स्थिर आहे
23 धावा. 23 धावा होत आहेत. खरं तर या पंचक्रोशीमध्ये प्रेक्षकांनी सर्वात जास्त पसंती दिलेली स्पर्धा आज आपण अनुभवतोय. यावेळेस अक्रॉस द लाईन जबरदस्त चपराक, डीप स्क्वेअर लेग सीमा पार, फ्लायटेड षटकार. जशास तसं उत्तर देताना दिसतोय. टिक फॉर टॅग उत्तर देताना दिसतोय. वीट का जवाब पत्थर से देताना दिसतोय. फलंदाज ऋषी नाईक. 17 अर्धशतकी खेळी या फलंदाजाने कशा केल्या असतील. चेंडू आलाय. 17 अर्धशतकी खेळी कशा प्रकारे या फलंदाजाने केल्या असतील याचं उदाहरण खरं तर या तमाम क्रीडारसिकांना मात्र याच ध्येय आणि याच डोळा देताना दिसतोय. फलंदाज ऋषी नाईक जबरदस्त फलंदाजी करतोय. आतापर्यंत ज्या फलंदाजाने 9 चेंडूंचा सामना केला आणि वैयक्तिक धावसंख्या जमवली आहे 21 धावा, तर संघाची धावसंख्या आहे 29 धावा. यावेळेस आणखी एक मोठा टोला दिला जातोय. हवाई सफर करताना दिसतोय. चेंडू मोठा फटका, षटकार. थँक्यू डीजे मास्टर. कालच्या दिवसामध्ये असं वाटलं होतं या सीमारेषेचं अंतर खूप जास्त आहे की काय, पण आज कदाचित तो अंतर कमी केलाय फलंदाज ऋषी नाईक यानं, जो सातत्याने मोठे मोठे फटके लगावतोय. संघाची धावसंख्या धावफलकावरती लागली जाते 35 धावा. 1 बाद 35. अवघ्या आता मात्र धावसंख्येची गरज असेल ती येणाऱ्या 3 षटकात अर्थात 18 चेंडूमध्ये 30 धावांची गरज. 18 चेंडू 30 धावा. संघाचा सरसेनापती एक हाती खरं तर झुंज देताना दिसतोय. ज्या पद्धतीनं घोडखिंडीला पावनखिंड करून ठेवली होती बाजी प्रभूंनी. जोपर्यंत गडावरती पोचल्याचा तोफांचा आवाज होत नाही तोपर्यंत खिंड सोडली नव्हती. त्याच पद्धतीनं जोपर्यंत सामना हा वाढ संघ जिंकत नाही तोपर्यंत मात्र एक हाती झुंज देण्याचा प्रयत्न फलंदाज ऋषी नाईक करताना दिसतोय. 18 चेंडू आणि 30 धावा. गोलंदाज सुधीर. वेदकतेने हा चेंडू टाकला जातोय. सन्मान दिलाय. हलक्या हाताने चेंडू खेळून काढलाय आणि खरं तर सिंगल मिळून पुन्हा एकदा स्ट्राईक रोटेट केली जाते नक्कीच. आणि येथे मात्र 1 धाव मिळाली जाते. 1 धावेच्या साह्यानं धावसंख्या पोहोचते 36 वरती. येणारे 17 चेंडू आणि 29 धावांची गरज. 17 चेंडू 29 धावा. फलंदाज सुधीर तांडेल पुढचा चेंडू घेऊन. यावेळेस सुधीर तांडेलला सुद्धा मैदानाच्या बाहेरील रस्ता. चेंडू लॉंग ऑन रीजन सीमा पार, षटकार. जासईच्या मैदानावरती 4 षटकांमध्ये 91 धावा ज्या संघानं कुठल्या होत्या त्या संघामध्ये 70 धावांची वैयक्तिक खेळी करणारा फलंदाज आणि उलव्याच्या मैदानावरती 83 धावा. अलीकडच्या काळामध्ये ग्रामीण स्तरावर होणाऱ्या स्पर्धेमध्ये सर्व क्रीडासिकांच्या ओठावरती नाव ज्या फलंदाजाचं येतोय तो फलंदाज मैदानामध्ये मात्र झुंजताना दिसतोय. प्रयत्न करतोय. हा चेंडू पुन्हा एकदा मात्र मोठा फटका मारण्याचा मनसुबा उचलला होता पण यावेळेस मात्र अपयश मिळते. अर्थात चेंडू गेलाय निर्धाव चेंडू. संघाची धावसंख्या स्थिर आहे. संघाची धावसंख्या आपण पाहतोय 42 धावा. 42 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात. चेंडू बाकी असतील 15 आणि विजयासाठी 23 धावांची गरज. 15 चेंडू 23 धावा. यावेळेस मात्र मोठा फटका मारण्याचा मनसुबा पण चेंडू सुरक्षित ठिकाणी पडला असं म्हणावं लागेल आणि त्याचं रूपांतर 2 धावांमध्ये सुद्धा झालंय. या 2 धावा मिळात. जोखीम उचलतोय फलंदाज. डर के आगे जीत आहे पण जोखीम खूप मोठी होती मी म्हणेन. कारण विजय आणि पराभव मी म्हणेन जसकार असेल किंवा वाळ संघ असेल यांच्या दृष्टीने विजय आणि पराभव यामधील दुवा कोण असेल तर त्या दुव्याचं नाव आहे फलंदाज ऋषी नाईक.
संघाची धावासंख्या होते 44 धावा. 44 धावा होतात. 14 चेंडू 21 धावांची गरज. पुढील चेंडू सुधीर टू रोशी. हा चेंडू मोठा फटका मारण्याचा प्रयत्न करतोय, पण हा चेंडू मात्र निर्धाव. नक्कीच उजव्या यष्टीच्या बाहेर निघणारा चेंडू तर पंच इशारा देत आहेत. आणखी एक निर्धाव चेंडूची सांगता केली जाते. संघाची धावासंख्या स्थिर आहे. आता मात्र चेंडू बाकी असतील. 13 विजयासाठी 21 धावांची गरज. 13 चेंडू 21 धावा. हा चेंडू खूप महत्वपूर्ण असेल रोशी नाईकसाठी. स्वीप करण्याचा प्रयत्न केला. मी म्हटलं होतं हा चेंडू खूप महत्वाचा असेल. घडलं काय? फलंदाज ऋषी नाईक होतोय त्रिफळाचेत. थँक्यू डीजे मास्टर. जोरदार टाळ्या मित्रो झाल्या पाहिजे फलंदाज ऋषी नाईक साठी, ज्यांनी मात्र एक हाती किल्ला लढवला. पण या शेवटच्या चेंडूला त्याला मात्र सन्मान देता आला नाही. जो मात्र मी म्हटलं होता चेंडू खूप महत्वाचा असू शकेल आणि तो चेंडू बरंच काही घडवून गेला. मैदानामध्ये महत्वाची विकेट गमावून खरं तर बसला हा वाहळ संघ असं म्हणावं लागेल. संघाच्या धावसंख्येचा विचार केला तर संघाची धावसंख्या आहे 44 धावा. 2 बाद 44. त्यामध्ये ऋषी नाईक पहिला फलंदाज बाद झाला. विकी घरत ज्यानं तीन चेंडू खेळला, 6 धावांचं योगदान. तदनंतर ऋषी नाईकला आपण पाहिलं 15 चेंडू 5 षटकारांच्या साह्यानं 35 धावांची बहारदार खेळी ज्या फलंदाजांनी साकारले. असा फलंदाज मैदानातून बाहेर आल्यानंतर मात्र 4थ्या क्रमांकावर येतोय अधीर भगत उर्फ पेंट्या. दुसऱ्या विकेटसाठी आपण विचार केला तर 10 चेंडूमध्ये 24 धावांची भागीदारी खरं तर झाली होती या वाळ संघाच्या 2 फलंदाजांमध्ये. मैदानाचा आता विचार केला तर जिथे 12 चेंडू शिल्लक असतील आणि विजयासाठी 21 धावांची गरज. सातत्याने आपण कुणालजी या स्पर्धेचं कौतुक करतोय, आयोजकांचं कौतुक करतोय, पण खऱ्या अर्थानं या आयोजन कमिटीमध्ये असंही खरं तर एक कल्पक बुद्धीचं देह आज आपल्याला पाहायला मिळतोय. ज्या कल्पक बुद्धीचं नाव आहे मी म्हणेन सुनील कडू, ज्यांच्या संकल्पातून विशिष्ट वेगवेगळ्या प्रकारच्या बऱ्याचशा गोष्टी साकारल्या जातात जेणेकरून ही स्पर्धा एक विशिष्ट प्रकारे आकर्षण म्हणून स्पर्धा निर्माण होईल आणि त्यासाठी शर्तीचे प्रयत्न केले जात आहेत. असे सुनील कडू यांचं सुद्धा भरभरून कौतुक या स्पर्धेच्या माध्यमातून केलं जात आहे. प्लीज वेळ वाया घालू नका जास्त, आपल्याकडे वेळ कमी असेल. 12 चेंडू 21 धावा. 11:40 बरोबर 11:40 दुसऱ्या सत्राला सुरुवात झाली. 11:57 होत आहेत. आतापर्यंत 17 मिनिटं होत आहेत. 4थं षटक सागर ठाकूर गोलंदाज. नक्कीच जो काउंटिंग प्रत्येकाला सेम असणार आहे आणि जे काही नियम असतील ते प्रत्येकाला सारखे असतील आणि त्यामध्ये 2 मिनिटाचा ड्रिंक ब्रेक सुद्धा असणार आहे. राऊंड विकेट. हा चेंडू हलक्या हाताने चेंडूला मात्र सन्मान दिला जातोय. चेंडू आपण पाहिला पॉईंट क्षेत्रामध्ये येतोय जिथे मात्र चेंडू पकडला गेलाय क्षेत्ररक्षक सचिनच्या माध्यमातून, पण सिंगल मात्र मिळतीये आणि या सिंगलच्या साह्यानं का होईना धावसंख्येला आकार येतोय. धावसंख्या पोहोचते 45च्या आकड्यावरती. 45 धावा होत आहेत. आता मात्र समीकरणाचा विचार केला 11 चेंडू आणि 20 धावांची गरज. मैदानामध्ये कोणी जिंको कोणी हरो, पण प्रेक्षकांचा पैसा वसूल झालाय. प्रेक्षक ज्या उत्कंठावर्धक सामन्याची वाट पाहत असतात तशा प्रकारचेच सामने मैदानामध्ये होताना पाहायला मिळत आहेत आणि या सामन्यानंतर नक्कीच प्रेक्षकांचं खूप मनोरंजन झालंय. जिथे मात्र सुधीरचे गोलंदाजी असेल किंवा ऋषी नाईकचे खऱ्या अर्थाने जे प्रत्युत्तर प्रतिहल्ले असतील गोलंदाजांवरती अतिशय अप्रतिम. अधीर भगत हा चेंडू आडव्या बॅटनं खेळण्याचा प्रयत्न करतोय. गोलंदाज ज्या अँगलने गोलंदाजी करतोय त्याला अनुसरून फलंदाजी करताना मी म्हणेन काही अंशाने दिसत नाही असं म्हणावं लागेल. जिथे मात्र हा चेंडू गेलाय निर्धाव चेंडू. समीकरण बदललं जात आहे. चेंडू बाकी असतील ते 10 आणि विजयासाठी 20 धावांची अजूनही गरज. 10 चेंडू 20 धावा.
यावेळेस आणखी एक चेंडू निर्धाव. जसे जसे चेंडू निर्धाव जातील तसा तसा मानसिक दडपण हा वाढला असेल वाळ संघाच्या पाठीराख्यांचा. कारण जिथे मात्र गरज आता 9 चेंडू आणि 20 धावांची. 9 चेंडू 20 धावा. रिव्हर्स अटॅक करण्याचा प्रयत्न केला जातोय. सक्सेस सुद्धा झाला असं म्हणावं लागेल. कारण चेंडू आपण पाहतोय सीमारेषे जवळ जाताना दिसतोय आणि मात्र सुरेख क्षेत्ररक्षण सुद्धा होतोय. प्रयत्नांची पराकाष्ठा मात्र केली जाते. चपळाईने तिसरी धाव सुद्धा पूर्ण केली जाते. याला म्हणतात 100% एफर्ट देणं, 100% योगदान देणं आपल्या संघासाठी. आणि विजयाकडील प्रवासाकडे वाटचाल करत असताना कितीही प्रकारचे जरी अडथळे आले तरी सुद्धा त्याला तोंड देण्याची जी मानसिकता आखली या दोन्ही संघ, खरं तर यावरच दिसून येतंय खऱ्या अर्थानं अव्वल दर्जाचे हे दोन संघ का ओळखले जातात याचं ज्वलंत आणि जिवंत उदाहरण मैदानामध्ये पाहायला मिळतंय. अशाच प्रकारचं खऱ्या अर्थानं काल मुरबी संघाने क्षेत्ररक्षण केलं होतं आणि ऐन मोक्याच्या क्षणी क्षेत्ररक्षकाच्या आणि गोलंदाजाच्या जोरावरती कमी धावसंख्येमध्ये सुद्धा दोनने जिंकले होते. 8 चेंडू आणि 17 धावांची गरज उरली. 8 चेंडू 17 धावा. स्ट्राईकला फलंदाज जाता मात्र येतोय आकाश घरत. आकाश हा चेंडू अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न करतोय पण इथे मात्र गोलंदाज त्याला फसवतोय. अर्थात सागर ठाकूर यानं फेकला चेंडू गेलाय निर्धाव चेंडू. समीकरण बदलतंय. 7 चेंडू आणि 17 धावांची गरज उरली. आतापर्यंत 5 चेंडू गोलंदाज सागर फेकतोय त्यामध्ये 3 चेंडू निर्धाव फेकलेत. यावेळेस मात्र सरळ बॅटनं खेळण्याचा प्रयत्न. झेल उडालाय. झेल नक्कीच मी म्हणेन सेफ झोन मध्ये पडलाय पण तोपर्यंत चेंडू करेपर्यंत इथे आपण पाहिल्या 2 धावा पूर्ण केल्या गेल्या आणि या 2 धावांच्या साह्यानं धावसंख्या पोहोचते वाळ संघाची 50 वरती. 2 बाद 50चा आकडा आतापर्यंत गाठलाय. शेवटचं षटक निर्णायक षटक असेल आणि या शेवटच्या षटकामध्ये वाळ संघाला 65 धावांचा पाठलाग पूर्ण करण्यासाठी गरज असेल ती म्हणजे 15 धावांची. 12:01 होत आहेत. पुन्हा एकदा आयोजकांच्या वतीनं सूचित केलं जातं या जसकार संघाला खरं तर कुणालजी चंदू सर आपण पाहतोय ही स्पर्धा 12:01 झालाय आणि अजूनही प्रत्यक्षात प्रेक्षकांची अलोट गर्दी पाहायला मिळते. तर आणि तरी सुद्धा जे प्रेक्षक या क्रिकेटच्या स्पर्धा पाहण्यासाठी प्रत्यक्षात येऊ शकले नाही पण युट्यूबच्या माध्यमातून आतापर्यंत 3200 प्रेक्षक 12:01 सुद्धा स्पर्धा पाहतात. या सर्व 3200 प्रेक्षकांचा पुन्हा एकदा या स्पर्धेच्या माध्यमातून मी आभार व्यक्त करतोय की आपण जी पसंती दिली या स्पर्धेला. खरं तर एखाद्या स्पर्धेचं नाव किंवा एखादी स्पर्धा यशस्वी स्पर्धा कधी ओळखली जाते तर त्या स्पर्धेला लाभलेले व्ह्यूअर्स असतील, त्या स्पर्धेला लाभलेले प्रत्यक्षात येणारे प्रेक्षक असतील यावरून त्या स्पर्धेची खरं तर तुलना केली जाते. वॉर्निंग दिलेली आहे त्यांना. वॉर्निंग दिलेली आहे जसकार संघाला. 11:40 दुसरं सत्र चालू झालंय. 12:02 होत आहेत. शेवटचं षटक 15 धावांची गरज. मैदानामध्ये 2 मिनिटाचा नंतर ड्रिंक ब्रेक सुद्धा असणार. हा चेंडू मात्र आडव्या बॅटनं खेळण्याचा प्रयत्न केलाय. उडालेला झेल सुटलाय. ऐन मोक्याच्या क्षणी मात्र झेल सोडलाय. क्षेत्ररक्षक प्रथमेश यानं झेल सुटलाय आणि त्याचं रूपांतर एका धावेमध्ये झालंय. संघाची धावसंख्या धावप्रगती 51 येणारे 5 चेंडू 14 धावा. पाच चेंडू 14 धावा. 5 चेंडू 14 धावांची गरज. 5 चेंडू 14 धावा. रोखावं लागेल. प्रयत्न करावे लागतील. प्रत्युत्तर सुद्धा द्यावा लागेल. केलेला प्रयत्न यशस्वी होईल का? आणि नक्कीच चेंडू पंचांनी इशारा द्या. चेंडू सीमा पार चौकार. राजा लोगो रे लोगो राजा के संग संग झूम लो. आया है राजा लोगो रे लोगो राजा के संग संग झूम लो.
थँक्यू डीजे मास्टर. कारण एखादा जर रुग्ण जर दवाखान्यामध्ये जर शेवटची घटका मोजत असेल आणि त्या देहाने जर प्राण सोडला असेल तर डॉक्टरांच्या सल्ल्याची डॉक्टर जोपर्यंत त्यांच्या तोंडातून सांगत नाहीत तोपर्यंत आपण त्याला जिवंत समजत असतो. त्याच पद्धतीनं पंच जोपर्यंत इशारा देत नाहीत तोपर्यंत आपण सांगणं कठीण असेल. समीकरण बदललं जाते. 4 चेंडू 10 धावा. 4 चेंडू 10 धावांची गरज असताना हा चेंडू मोठा टोला लगावण्याचा प्रयत्न. उडालाय झेल. शॉर्ट स्क्वेअर लेग मध्ये टिपला गेलाय झेल. फलंदाज होतोय झेलबाद. DJ Webber in the mix. प्लीज टाइमपास करू नका. बघा इथे मात्र टाइम अलर्ट असेल. टाइमपास करू नका. 12:04 होत आहेत. चेंडू बाकी असतील 3 चेंडू बाकी आहेत आणि 10 धावांची गरज आहे. 3 चेंडू 10 धावा. 3 चेंडू 10 धावा. तीन चेंडू 10 धावांची गरज. पुढील चेंडू घेऊन गोलंदाज अनिकेत. फुलटॉस चेंडू. हा चेंडू मात्र आपण पाहतोय कार्पेट शॉट आलाय. चेंडू डीप मिड विकेट क्षेत्रामध्ये फक्त सिंगल मिठी आहे. 2 चेंडू आणि आता मात्र गरज आहे 9 धावांचे. 2 चेंडू 9 धावा. 2 चेंडू 9 धावा. 2 चेंडू 9 धावा. टाइमपास करू नका. 2 चेंडू 9 धावांची गरज. अजूनही बरचसं काय बाकी आहे. फलंदाजाला सिद्ध करावे लागेल. फलंदाजाला सिद्ध करावं लागेल. पण इथे मात्र क्षेत्ररक्षकाने मात्र चेंडू अडवलाय. विक्रमनं केलेला प्रयत्न इथे सफल झालाय. अर्थात चेंडू अडला गेलाय. शेवटचा एक चेंडू आणि विजयासाठी 8 धावांची गरज. एक चेंडू 10 धावा होताना आपण पाहिल्यात. एक चेंडू 13 धावा होताना पाहिल्यात. एक चेंडू 12 धावा होताना पाहिल्या. पण इथे मात्र एक चेंडू 8 धावांची गरज. कंपल्सरी चेसिंग असेल. टाइमपास करू नका. फक्त शेवटचा मिनिट असेल आपल्यासाठी. टाइमपास करू नका. भारत वॉर्निंग आहे आपल्याला आयोजकांच्या वतीनं. एक चेंडू 8 धावा. यावेळेस मात्र प्रयत्न केले गेले. छत्तीचे प्रयत्न झाले होते पण इथे मात्र शेवटच्या क्षणाला मी म्हणेन थोडासा कमी पडला आमचा वाईल्ड संघ आणि सामना गमवलाय. पण अतिशय चांगला खेळ केलात. अतिशय चांगलासा प्रेक्षकांचं मनोरंजन सुद्धा आपण केलं. त्याबद्दल आयोजकांच्या वतीने आपला आभार व्यक्त केले जात आहेत. अतिशय चांगलासा खेळ केला. ऋषीने 15 चेंडूमध्ये 35 धावा कुठल्या. पण खरं तर अपयशी ठरला त्याच्या इतर सहकाऱ्यांची साथ त्याला न लाभल्यामुळे. जसकर संघाचा संघनायक संपर्क साधायचा आयोजकांशी. अतिशय चांगलासा सामना पण अनुभवला. वहाळ विपक्ष जसकार अशा 2 संघांमध्ये 65 धावांचा आव्हान असताना जसकार संघाचा संघनायक यायचा आहे. आयोजकांशी संपर्क साधायचा आपण. स्पर्धा खूप काटेकोर नियमावलीने आहेत. नाही भारत आपण यायचं आहे. विक्रांत, स्पर्धेचे नियम हे प्रत्येकाला सारखे असतील त्यामुळे कोणत्याही प्रकारे नियमामध्ये फेरबदल नसेल. एक महत्वाची सूचना असेल आपल्यासाठी. गुणलेखकाच्या अहवालानुसार आपण या सामन्याचा सामनावीर घोषित करतोय. या सामन्याचा सामनावीर सागर ठाकूर. 7 चेंडू 24 धावा 1 षटक फेकत असताना फक्त 6 धावा दिल्या असा सागर ठरलाय या सामन्याचा सामनावीर. सागर ठरलाय सामनावीर. ऋषी नाईक आपण जायचं ना. आपला सत्कार होईल. ऋषी नाईक आपण आपला आदर सत्कार स्वीकारायचा आहे. तर हॅलो किशोर कडू साहेबांना विनंती. आपल्या शुभ हस्ते आपण सागर खेळाडू सागर